यानंतरची बातमी ती देशातून। बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचा आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय। गेल्या 2 दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थानी राहिलेले नितीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करतायत। त्यामुळे हा राजकीय बदल नेमका कसा असेल आणि याचे राजकीय अर्थ काय आहेत, पाहूया एक रिपोर्ट। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेत बिहारी राजकारणात राजकीय अस्त केलाय। त्यांनी बिहारमधील नवीन सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासनही दिलं। बिहारमधील नितीश कुमार युगाचा अंत झाला हे आता निश्चित आहे। नितीश कुमार यांच्यानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलही आता चर्चा रंगताय। पहिल्यांदाच भाजपमधून बिहारचा मुख्यमंत्री होईल का? नितीश कुमार यांच्या जवळच्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं जाईल का? 4 दशकांनंतर बिहारला उच्चवर्णीय मुख्यमंत्री मिळेल का? याच्याही चर्चा रंगतायत। 2005 से लेकर आज तक नीतीश कुमार जी बिहार के मुख्यमंत्री रहे। उनका एक कार्यकाल एक प्रकार से बहुत यशस्वी रहा। श्री नीतीश कुमार जी ने भी राज्यसभा में अपना नामांकन किया है। इसके साथ ही बहुत लंबे अरसे के बाद श्री नीतीश कुमार जी फिर से एक बार राष्ट्रीय राजनीति में राज्यसभा सांसद के नाते प्रवेश करेंगे। दरम्यान याबाबत नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे। माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती। या संदर्भात मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करतोय। मी तुम्हाला पूर्ण खात्री देऊ इच्छितो की तुमच्याशी असलेले हे संबंध भविष्यातही कायम राहतील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अबाधित राहील। स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल। बिहार, जिथे भाजपला कधीही मुख्यमंत्री मिळालेला नाही, तिथेच आता भाजपचा नेता मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर बिहार भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळेल। हिंदी भाषिक राज्यांपैकी बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपचा मुख्यमंत्री नाही। भाजपनं आपल्या निर्णयांनी राजकीय पंडितांना सातत्यानं आश्चर्यचकित केलंय। मात्र बिहारमधील सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 4 प्रमुख भाजप नेत्यांची नावं आघाडीवर आहेत। सम्राट चौधरी, जे सध्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत। दिलीप जायसवाल हे राज्यात मंत्री आहेत। नित्यानंद राय केंद्रीय मंत्री आहेत। तर 5 वेळा आमदार असलेले संजीव चौरसिया हे देखील या शर्यतीत आहेत। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या 4 भाजप नेत्यांमध्ये एक समान वैशिष्ट्य आहे। हे सर्व ओबीसी जातीचे आहेत। सम्राट चौधरी हे कोयरी जातीचे आहेत। दिलीप जायसवाल कलवार जातीचे आहेत। शिवाय केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यादव समुदायाचे आहेत, जिथे सर्वात जास्त ओबीसी लोकसंख्या आहे। त्याचप्रमाणे संजीव चौरसिया हे देखील ओबीसीमधील तमालो जातीचे आहेत। त्यामुळे बिहारमध्ये जातीय समीकरणं महत्त्वाची आहेत। दुसरीकडे नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांचा बिहारच्या राजकीय पटलावर उदय होतोय। नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे। निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात येतील। निशांत कुमारांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे जेडीयू कोट्यातून उपमुख्यमंत्रीपदासाठीच विजय चौधरी आणि अशोक चौधरी या दलित चेहऱ्यांची देखील चर्चा रंगली आहे। बिहारच्या राजकारणात खांदेपालट होत असतानाच नितीश कुमार यांच्या या निर्णयानं जेडीयूच्या गोटात काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळतेय। आमदार दलाची बैठक न घेता इतका मोठा निर्णय घेतल्यानं कार्यकर्तेही नाराज आहेत। अशा महत्त्वाच्या निर्णयावर विधिमंडळ पक्षात चर्चा होणं गरजेचं होतं, असं काही आमदारांचं मत आहे। तर विरोधकांनी भाजपनं आणखी एक मित्रपक्ष संपवल्याचा आरोप केलाय। ये बात निश्चित है कि बिहार विधानसभा में बीजेपी के विधायक सबसे ज़्यादा है और लगभग 40 विधायक जेडीयू से ज़्यादा है, 40। फिर भी नीतीश कुमार जी को मुख्यमंत्री बनाया बीजेपी ने, उनका सम्मान रखा है, मैं मानता हूँ। लेकिन अब उनका स्वास्थ्य चाहे शारीरिक और चाहे मानसिक ठीक नहीं है, ऐसे लोगों का कहना है, उनके लोगों का कहना है। इतना बड़ा राज्य है,
अगर नेतृत्व की शारीरिक स्थिति ठीक नहीं है या मानसिक स्थिति ठीक नहीं है तो इतना बड़ा राज्य में एक अराजकता फैल जाएगी। तो अगर सरकार लोगों ने तय किया है उनके फ्रंट ने कि नेतृत्व में बदलाव होना चाहिए। नितीश कुमारांचं राज्यसभेवर जाणं ही केवळ एक राजकीय घटना नाही, तर ही बिहारच्या 20 वर्षांच्या राजकीय व्यवस्थेचा अंत आणि एका नवीन सत्ता समीकरणाची नांदी देखील दर्शवते। नितीश कुमार 75 वर्षांचे आहेत। नोव्हेंबर 2025च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएनं प्रचंड विजय मिळवला। निवडणुकीनंतर नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु अवघ्या 4 महिन्यानंतरच्या या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय। नितीश कुमारांच्या उमेदवारीवेळी अमित शहा यांची उपस्थिती आणि नवीन सरकार स्थापनेबाबतच्या चर्चा यावरून भाजपला आता बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे हे स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।